आणि माळीणची दुर्घटना नेमकी कशी घडली हे सांगतायत भूगर्भशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी. त्यांनी अभ्यास करून या संदर्भातली माहिती दिली आहे. आपल्याला बघितल्यानंतर ही सॅटेलाइट इमेज आहे गावाची आणि इथे आपल्याला दिसून येत आहे जे आता आमचं काही भूशास्त्रज्ञांशी आता बोलणं आलं त्याच्यानुसार त्यांनी या पूर्ण डोंगराची रचना सांगितली. म्हणजे आपल्याला पश्चिम घाट हा लावाच्या थरांनी निर्माण झालेला आहे. इथे आपल्याला लावाचे जे वेगवेगळ्या कालावधीमध्ये झालेले थर आहेत हे आपल्याला दिसून येत आहेत. इथे आपल्याला एक थर दिसून येतो, दुसरा इथे दिसून येतोय, तिसरा इथे दिसतोय. तर याप्रमाणे हे थर एकमेकांमध्ये बेंड झालेले आहेत आणि बेंड झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांना वळ्या पडतात तो थर काहीसा तकलादू असतो आणि त्याची झीज लवकर होते. आणि असा थर या ठिकाणी जे दोन वळी पडलेली आहे हे बरोबर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे त्या भागामध्ये आत्ता धूप होऊन त्या ठिकाणची मातीचं प्रमाण पण जास्त आहे. या ठिकाणाचे पण आम्ही जवळून जाऊन निरीक्षण केलं तर या ठिकाणी मातीचा मोठा साधारणतः 20 फुटांचा थर त्या ठिकाणी दिसून येतोय की जिथून ही दरड कोसळून खाली आली आहे. आता असं म्हटलं जातं की झाडांमुळे हे झालंय का, म्हणजे वृक्षतोडीमुळे, तर आपल्याला तसं म्हणता येणार नाही. कारण ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस प्रचंड पाऊस पडलाय. म्हणजे आम्ही जे काय आता आकडेवारी प्राप्त केली आहे त्याच्यानुसार त्या आजूबाजूच्या स्टेशन्सला तिथं तर काही पावसाचं पर्जन्यमापक नाहीये, पण डिंबे धरणाच्या इथे आणि जुन्नरला त्यावेळेस पहाटेच्या वेळामध्ये म्हणजे 5 तासांमध्ये जवळपास 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. जर इथलं ठिकाण आपण त्याच्यापेक्षा थोडा जरी जास्त पाऊस पडला म्हणजे एक 3 ते 4 तासांमध्ये या ठिकाणी 100 मिलीमीटर पाऊस पडला असेल तर ही अतिवृष्टी मानली जाते. खूप कमी वेळामध्ये पाण्याचा खूप जास्त साठा झाला. आता या ठिकाणची माती आणि झाडांच्या मुळांमुळे ते सगळं ठिसूळ झालेलं बाग आहे, त्याच्यामध्ये माती भरपूर आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा पाणी साठा आला ते सगळं जड झालं आणि एक आतून त्या पाण्याचा एक प्रेशर तयार झालं आणि ते सगळं घरंगळून झाडांसहित खाली आलंय. आपण असं म्हणलं की झाडं लावल्यामुळे तर या ठिकाणी तशीही गोष्ट आपल्याला दिसून येत नाही. आम्ही जे जवळून जाऊन फोटोग्राफ्स घेतले त्याच्यामध्ये मोठमोठी झाडं सुद्धा उन्मळून त्या सगळ्या चिखलाच्या लोंढ्यासोबत वाहून गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि तो हा भाग आहे की जो घरंगळून खाली आलाय. म्हणजे आता पडकई जे म्हणली जाते तो इथे आपल्याला दिसतोय. गाव इथे, गावापासून 50 मीटरवर पडकई किंवा आपली डोंगर उताराची शेती इथे आपल्याला दिसून येते. आणि हा 140 मीटर उंचीवर, गावापासून 140 मीटर उंचीवर इथे हा या घटनेचा उगम आहे. त्यामुळे इथे समजा पाणी जरी साठलं तरी सुद्धा फार हे सगळं खाली यायला पाहिजे. हे तर हल्लेलंच नाहीये, खाली आले ते हे इथून घसरून आलेलं आहे. आता इथे आसपास काही घटना घडलेल्या आहेत का याचा शोध घ्यायला आता भूगर्भशास्त्रज्ञ तयार आहेत. पण तसं आम्ही जे काही पाहणी केली त्याच्यानुसार हा जो काही थोडाफार जे जंगलाचा भाग दिसतोय त्याच्यामध्ये कुठलाही धक्का लागलेला नाही. त्याच्या आसपासची झाडं तशीच आहेत. इनफॅक्ट जे घसरून आलेला भाग आहे त्या एजला असणारी जी झाडं आहेत त्याची मुळं सुद्धा आपल्याला तिथे दिसून येतात आणि तिथेच आपल्याला मातीची डेप्थ खूप जास्त दिसते. थोडक्यात जर सांगायचं तर ही घटना आता प्राथमिकरित्या तरी नैसर्गिक असल्याची दिसून येते.